टायटल रिपोर्ट आणि सर्च रिपोर्ट काय फरक आहे याच्यामध्ये? कारण मी असं सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट, कुठलाही इमूव्हेबल प्रॉपर्टी जी आहे त्याचं सर्च हे कमीत कमी 30 वर्षाचं पाहिजे. 18+12 18 हे मेजरचे, 12 हे लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे लिमिटेशन, असं मी तुम्हाला काल बोललेलो होतो. म्हणून 30 इयर्सचा सर्च रिपोर्ट पाहिजे. आणि सर्च रिपोर्ट बघताना आता मी काय काय बघणार? बेसिकली सर्च रिपोर्ट बघताना आपल्याला असं पाहावं लागेल की ती प्रॉपर्टी, समजा एखादी प्रॉपर्टी पुण्यात आहे. आता पुण्यात कुठं? पुणे जिल्हा. पुण्यात कुठे आहे? समजा पुणे सिटीमध्ये असेल, तर मला लोकली ती प्रॉपर्टी ही सर्च करावी लागेल हवेलीमधून. आता पुण्यामध्ये हवेली सर्व मिळून किती आहे? सर्व मिळून आता 28-29 हवेलीच्या जवळ. तर म्हणजे मला त्या सर्च रिपोर्टमध्ये असं वाक्य येणार, ते 1 to 28 हवेलीज आय हॅव सर्च. असा अभिप्रेत आहे की त्या 28 हवेलीमध्ये वकील गेला आणि त्यांनी सर्व कागदपत्र खरेदी विक्रीची किंवा रजिस्ट्रेशनची त्या वकिलांनी जाऊन बघितली, असा अभिप्रेत आहे. आता म्हणजे काय? सरकारी नियमाप्रमाणे जर आपण सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलो तर तिथं सर्च करून मिळण्याची सोय. मग आता कसं? ती सर्च रिपोर्टची फीज किती आहे? 25 रुपीज पर इयर, 25 रुपये वर्षाला, म्हणजे 30 वर्षाची झाली 750 रुपये. समजा हा व्यक्ती एखादी प्रॉपर्टी पुण्यात आहे, त्याचं ज्युरिडिक्शन तिथं त्याचं सर्च लागेल ना. समजा ती प्रॉपर्टी कोल्हापूरला असती तर, कोल्हापूर शहरात असती तर, कोल्हापूर शहरामध्ये मला सर्च घ्यावा लागेल. कोल्हापूर शहरामधली जी काय हवेली आहे, रजिस्ट्रेशनची ऑफिसेस आहेत, सब रजिस्ट्रारची जी काही ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसेस मध्ये आपण सर्च मारणार, असा अभिप्रेत आहे. तर पुण्यामध्ये असं तर या 27 ते 29 ज्या हवेली आहेत त्या वाढल्या थोड्याशा, तर तेवढ्या हवेलीमध्ये सर्च घेतला आहे वकिलांनी, असा अभिप्रेत आहे. आता 25 रुपये एका वर्षाला, 30 वर्षाची ती 750 रुपये, म्हणजेच सरकारची फी ही 750 रुपयाची गेली पाहिजे आपल्याकडून. हा जर व्यक्ती जर ती प्रॉपर्टी पुण्यामध्ये घेत असेल, त्याला 750 रुपयाची पावती फाडावी लागेल. आता बघा काय होतं. सर्च रिपोर्ट, काही वकील सर्च रिपोर्टचे पैसे बरेच घेतात. बरेच म्हणजे त्यांची फी कमीत कमी लाखांमध्ये पण असते. काय वकिलांची लोक अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ते फी घेतात सर्च रिपोर्ट करायची. आणि काही वकील अशा आहेत की तुम्ही आज जा की 2 दिवसात तुम्हाला सर्च रिपोर्ट देऊ शकतात. ते 2 दिवसात देतात. काही लोक म्हणतात थांबा 2-3 तासामध्येच देऊन टाकतो. आता हे कसं काय? हे असं काही वकिलांकडे कॉपी पेस्ट करतात, सरळ वर टायटल विटल टाकून देतात. खाली असं वाक्य लिहितात, मी या हवेलीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी मला पुस्तक रजिस्ट्रेशनची रजिस्टर ही अस्ताव्यस्त पडलेली आढळली, पानं फाटलेली बघितली, असं तसं सगळं बघतो, लिहितो त्याच्यामध्ये तो. आणि यावरून मी असं सांगतो, उपलब्ध असलेल्या रजिस्टरना असं सांगतो की सदर टायटल हे मार्केटेबल आहे, आणि त्याची तो 1000 रुपये घेतो, 500 रुपये घेतो, काही ना काहीतरी फी घेतो, किरकोळ फी, आणि संपवतो विषय. पण अशा प्रकारचे जे सर्च रिपोर्ट देणारे वकील असतात आणि जी लोक त्यांच्याकडनं सर्च रिपोर्ट करून घेतात, एक दिवस 2 जण जर काही विचित्र परिस्थिती उद्भवली तर दोघंही अतिशय मोठ्या अडचणीत येतात. म्हणून सर्च रिपोर्ट हा योग्य पैसे देऊन करून घ्यावा, असं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. कारण कुठलाही सर्च रिपोर्ट करण्याकरता काही ठराविक दिवस लागतीलच आपल्याला. असं नाही की एका दिवसात तो सर्च रिपोर्ट होतो, एका दिवसात कधी सर्च रिपोर्ट होत नाही. सर्च रिपोर्टचा अर्थच असा आहे की त्या जागेची कुठला कोणी व्यवहार झालेला आहे आणि तो रजिस्टर्ड आहे का, हा आपल्याला शोधायचा. हो, ते काय एका दिवसात 5 मिनिटात होतं का? सरकारी ऑफिसमध्ये एक रजिस्टर बघायला मिळत नाही लवकर. तिथं जायचं, शिपायाला पकडायला लागतं, त्या शिपायाला पैसे द्यावे लागतात. मग तो सांगतो, बघा साहेब, त्या कोपऱ्यामध्ये 90 सालापासूनची रजिस्ट्री, त्या कोपऱ्यामध्ये 80 सालापासूनची रजिस्टर करून येत. कारण एक लक्षात घ्या, 2002 तुमच्याकडे वर्ष लिहून ठेवा. आता इयर 2002 नंतर
हे जे सब रजिस्ट्रारचं ऑफिस आहे हे कॉम्प्युटर आहे, त्याचं कामकाज कॉम्प्युटराइज आहे. म्हणून काय व्हायला लागलं, 2002 नंतर ज्या ज्या प्रॉपर्टी रजिस्टर्ड झाल्या, 2002 नंतरचं म्हणतोय मी तुम्हाला, त्यांचा आपल्याला कॉम्प्युटर सर्च घेता येतो का? त्याचं उत्तर हो आहे. आपल्याला त्याचा कॉम्प्युटर सर्च हा घेता येतो, त्याची ती फी भरावी लागते. आता बघा, अजून एक सर्च असा करायला मिळतो की त्या सर्च मध्ये आपण पैसे नाही भरले तरी चालतात, म्हणजे तो साधा सर्च असतो, फाईन सर्च नसतो. यू कॅन से दॅट इज नॉट अ फाईन सर्च, दॅट इज ऑल्सो अवेलेबल ऑन वेबसाईट. पण फाईन सर्च करता आपल्याला पैसेच भरावे लागतात, कॉम्प्युटराइज असेल तर. थोडक्यात काय, सर्च हा व्यवस्थित झाला पाहिजे. आता सर्च रिपोर्ट आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण काय बघायचं, त्याच्याविषयी आपण बघू. एखादी प्रॉपर्टीची माझ्याकडे फाईल आहे, तर प्रामुख्याने त्या प्रॉपर्टीचं काय बघायचं आणि सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा काय बघायचं, म्हणजे ती कागदपत्र काय बघायला पाहिजे त्याची आपण एक छोटीशी लिस्ट करूया. ती तुम्हाला मी काही त्याची नावं सांगतो, ती तुमच्याकडे लिहून घ्या. हॅलो प्रणाली, जीवन, मेहत्रे आलेत का सर्व लोक? हो सर. हो आहेत. किती जण आहेत आता? किती लोक आहेत? सर 3 जण आहेत. 3 जण. ओके, बर. आता मी तुम्हाला एक लिस्ट सांगतो, ती तुम्ही लिहून घ्या की सर्वसाधारण मध्ये आता टायटल रिपोर्ट कसा असावा, सर्च रिपोर्ट कसा असावा म्हणजे त्यात काय काय गोष्टी असायला पाहिजे मिनिमम. म्हणजे जर आपण सर्च रिपोर्ट करून घेणार असू तर काय काय कागदपत्र साधारणपणे त्या सर्च रिपोर्ट मध्ये पाहिली गेलेली पाहिजे, किंवा आपल्याला जरी बघायची वेळ आली तर आपण कुठली बघितली पाहिजे. मिनिमम पैसे न देता समोरच्याला आपण कुठली कागदपत्र डिमांड करायची, त्याची आपण थोडीशी एक लिस्ट करूया. तर तुम्ही ती आता लिहून घ्या, ती तुम्हाला नंतर उपयोगी पडेल. बेसिकली आता टायटल रिपोर्ट मध्ये काय असतं लिहून घ्या. सर्वसाधारणपणे टायटल रिपोर्ट मध्ये काय असतं घ्या. टायटल रिपोर्ट 1, मिळकतीचे वर्णन. आपण जी प्रॉपर्टी घेणार आहोत त्याचं डिस्क्रिप्शन असायला पाहिजे. ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, काय रस्ता आहे हे सगळं असलं पाहिजे. नेक्स्ट, जी आपण मिळकती संबंधी कागदपत्रांची यादी. मिळकती संबंधी कागदपत्रांची यादी. थोडक्यात त्या प्रॉपर्टीला कनेक्टेड जेवढी काही डॉक्युमेंट सर्व महत्वाचे असतील, सेल डीड, विल, किट, की ज्याच्यामध्ये आपण मागे डॉक्युमेंट्सवर बोललेले डिफरन्स बिटवीन नॉर्मल डॉक्युमेंट अँड डॉक्युमेंट, किती प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात. तर डीड ते सर्वात महत्वाचं मिळकतीचं कागदपत्र आहेत, ती यादी असायला पाहिजे. 2, मिळकती संबंधी कागदपत्रांची यादी. 3, मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास. मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास म्हणजे सर्च रिपोर्ट. मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास. तर हॅलो, मी लिहून दिलेला आहे का तुम्हाला? हॅलो प्रणाली, पाहून सांगतो. सर असं आता जे सांगितलं ते नाही लिहिलेलं आहेत का काही? ठीक आहे, मग घ्या लिहून. मिळकत नंबर 3, मिळकतीचा सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास, म्हणजेच तो मी तुम्हाला सर्च रिपोर्ट जो बोललो ना तो. ओके, या लिहून. आता हा सर्च रिपोर्ट जो मी तुम्हाला बोललेलो आहे तो 30 वर्षाचा पाहिजे, आणि टायटल रिपोर्ट जो वकील देईल, म्यूट करा ना आता कोणतरी.
म्हणजे जो वकील टायटल रिपोर्ट देईल तोच सर्च रिपोर्ट काढेल आणि त्यांनी हा 30 वर्षाचा जो सर्च रिपोर्ट त्याला तो अटॅच करायचा आहे. फोर्थ, मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल. मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयातील शोध अहवाल. तुम्हाला म्हटलं की 30 वर्षाचे पैसे भरतो, 750 रुपये आपण. त्याच्यामध्ये आपण जो सर्च घेऊ सब रजिस्ट्रार ऑफिस मधला, त्याचा त्याने अहवाल लावायचा. 5, पेपर नोटीसचा अहवाल. पेपर म्हणजे समजा मी पुण्यात असेल, पुण्यामधला मी एखादा फ्लॅट खरेदी करत असेल, तर समजा तर ती जाहिरात द्यायची असती. जाहिरात अशी द्यायची असती, ए आणि बी ए हा बी बरोबर व्यवहार करीत आहे असं आपण जर त्यात आपल्याला द्यावं लागतं. ए या प्रॉपर्टीचा मालक असून तो बी या व्यक्तीला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करत आहे, विकत आहे आणि त्या प्रॉपर्टीचं वर्णन खालील प्रमाणे आहे. त्या खालील प्रमाणे द्यायचं आणि त्याचं सगळं डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टी, ऍड्रेस आणि खाली असं राहायचं पुण्याचा पेपर अहवाल जो जाहिरात आहे त्याच्यामध्ये असं अजून द्यावं लागतं की याच मिळकती संबंधी कोणाच्या काही आक्षेप असेल, चोरी बांगडी असेल, कोर्ट प्रकरण असेल, कर्ज असेल, तर त्यांनी आम्हाला 15 दिवसाच्या आत येऊन अमुक ऍड्रेसवर, त्यात वकिलाचा ऍड्रेस टाकतात, या ऍड्रेसवर येऊन भेटावे. अन्यथा कोणाची काही तक्रार नसून हा व्यवहार आम्ही सगळं करू, असं सर्वसाधारणपणे अशा मायन्याचा असा एक पेपर नोटीस द्यावी लागते. त्याला पेपर नोटीस म्हणतात. आणि नंतर तो ऍडव्होकेट एक अहवाल तयार करतो. अहवाल म्हणजे रिपोर्ट, की तिथं कोणी आलेलं नाहीये मला या केसमध्ये वगैरे असं एक अहवाल तयार करतो आणि तो टायटल रिपोर्टला लावताना. आता जो आपण जी काही नोटीस असेल त्या पेपरला देणार असू, त्याचं सर्क्युलेशन ऍक्ट महत्वाचा एक हे आहे, इश्यू आहे. म्हणजे आता मी पुण्यामध्ये राहत असेल तर साधारणपणे जो पेपराची सर्क्युलेशन भरपूर आहे, 5 लाखाच्या वर आहे, 2 लाखाच्या वर आहे, अशा पेपरला ती जाहिरात द्यावी लागते. तर सर्वसाधारणपणे बघा, आपला पेपर आहे कुठला, प्रभात किंवा त्याच्यानंतर सकाळ, याला जाहिराती असतात. त्या पेपरला न्यूज पेपरला आपल्याला जाहिराती टाकावी लागतील. ते एखादा असं पेपर नाही की बाबा शिवनेरी, शिवप्रबंध, म्हणजे तिथे काही 12 आज का, त्याच्यानंतर अजून एक पेपर आहे सांग समाचार, याचे काय सर्क्युलेशन 1000 पेपर्सच फक्त. असे पेपर नाही चालत, त्याचं सर्क्युलेशन मोठे असे पेपर लागतात. तर त्यांचा खर्च मोठा असतो, त्यामुळे खर्च वाचवण्याकरता लोक त्या साध्या पेपरला येतात, पण मग त्याचा पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. नेक्स्ट, मिळकतीच्या टायटल बाबत अंतिम मत. मिळकतीच्या टायटल बाबत अंतिम मत किंवा ओपिनियन कोणाचं? ऍडव्होकेटचं. मिळकतीच्या टायटल बाबत अंतिम मत अर्थात वकिलाचं जातात. नेक्स्ट, मिळकतीचा 7 नंबर याचा, मिळकतीचा टायटल रिपोर्ट बँकेस दिलेला असल्यास बँकेने कर्जदाराकडून कोणकोणते दस्तावेज घ्यावेत याबाबतची यादी. म्हणजे जेव्हा बँक जेव्हा हे काम करते याच्यामध्ये, आता 1 ते 6 हे जनरल मुद्दे झाले टायटल बाबतीत. पण हे जे मुद्दे आहे ना, 6वा 7वा मी शेवटचा सांगितला, हा बँकेच्या बाबतीत. ज्या वेळेस बँक आपल्याला कर्ज देते
त्याच बँकेचा स्वतःचा एक पॅनल असतो मोठा, 10-15-20 वकील असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, बऱ्याच बँका आहेत. मग प्रत्येक बँकेचा एक वेगळा टायटल रिपोर्ट असतो. सर्च नाही, पण टायटल रिपोर्ट असतो. तुम्हाला जर हे बघायचं असेल एक इंटरेस्ट म्हणून, आवश्यकता नाहीये, तर तुम्ही जर गुगलला गेला तर टायटल रिपोर्ट ऑफ बँक ऑफ बरोडा किंवा कुठल्या बँकेचं नाव टाका, तुम्हाला तो बघायला मिळेल. आता मी जे शेवटचा जो मुद्दा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वरच्याच गोष्टी ऍड होतात. मिळकतीचं वर्णन, त्याच्यानंतर मिळकत संबंधीची कागदपत्र, हे सर्व ऍड होणार याच्यात. 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास, हे त्याच्यापेक्षा वेगळं काही त्यात ऍड होणार नाही. नंतर अंतिम तुम्हाला ऍडव्होकेटचं अंतिम मत, ओपिनियन. मत हे मराठीत झालं, इंग्लिशमध्ये ओपिनियन. तर नेहमी ऍडव्होकेट लोक काय करतात माहिती का, स्वतःच जे काय होतं, बँकेचा एक असा इश्यू तयार होतो बँकेचा सर्वात महत्वाचा, की बऱ्याचशा लोकांनी एक गोष्ट माहिती नाही देत की बँकेला लोन डिस्पर्स करायचं असतं, देऊन टाकायचं असतं. त्यांच्याकडे टार्गेट असतं, टार्गेट, आणि त्यांना लोन द्यायचं असतं. आणि ते त्या ऍडव्होकेटला प्रेशर आणतात आणि सांगतात, आम्ही सांगतो तसं सर्च रिपोर्ट बनवा तुम्ही. आणि त्या ऍडव्होकेट लोक मग काय बनवतात, जे होईल ते म्हणतात पुढं आणि बनवत असतात ते. मग काय काय वेळेस पुढे जाऊन प्रॉब्लेम तयार होतात. तरी सुद्धा आपण जर असू त्याच्यामध्ये, तर आपण ते करायचं नाही ना, कारण खरोखरच पुढे अडचणी येतात. माझ्याकडे स्वतःकडे आता अशा बऱ्याचशा केसेस झाल्या डेट रिकव्हरी ट्रायब्युनलच्या, ज्याच्यामध्ये मी सर्व केसेसमध्ये बँकेविरुद्ध लढतोय. माझ्याकडे आता 6 मॅटर आहेत. पहिले 2 होते, ओव्हरऑल 6 मॅटर झाले. त्यात 4 बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहे की ज्यांनी टायटल रिपोर्ट, सर्च रिपोर्ट चुकीचे बनवले गेले, ज्याच्यामध्ये पूर्णपणे बँक सापडलेली आहे. त्याच्या बाबतीत आम्ही सर्वांच्या विरुद्धच क्रिमिनल प्रोसिडिंग इनिशिएट केली आहे, वगैरे वगैरे. तर सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट हा चांगल्या वकिलाकडनं करून घ्यायचा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीच्या गोष्टी आणायच्या नाहीत. कुठलाही प्लॉट खरेदी करण्याकरता त्यातली सर्वात बेसिक ही स्टेप आहे. जो 7वा मुद्दा सांगितलाय तो बँकेकरता आहे, तो वेगळा आहे, तो ठेवा किंवा काढून टाका. 7व्या मुद्द्यामध्ये वरच्या सर्व गोष्टी येऊ शकतात, फक्त पेपर नोटीस अहवाल येणार नाही, पण बँक तशी नोटीस देत नाही. आलं लक्षात? आता सर्वसाधारणपणे आपण आता मिळकतीची कुठली कागदपत्र बघायची त्याच्यावर बोलूया, त्याची एक यादी घेऊया. सर्वसाधारणपणे टायटल रिपोर्ट बनवण्याकरता, सर्च रिपोर्ट बनवण्याकरता आणि आपण स्वतः खरेदी करण्याकरता एखादी प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची असेल, तर सर्वसाधारणपणे आपण कुठल्या कागदपत्र बघायला पाहिजे, त्याची एक मी तुम्हाला यादी देतो, ती तुम्ही लिहून घ्या. 1. मिळकतीचा 7/12. 7/12 जर आपण ग्रामीण भागात असू, किंवा प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्र. आता हे मी मिक्स देतोय, म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोघांना मी मिक्स असं देतो. 7/12 किंवा मालमत्ता पत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड. 2. 6ड फेरफार पत्र, की ज्याच्यामध्ये हिस्से झालेले असतात, जे मला म्हणलं ना 6D इज इम्पॉर्टंट, ते हा 6D. नेक्स्ट, बिल्डिंग प्लॅन व बांधकाम मंजुरी दाखला. बिल्डिंग प्लॅन व बांधकाम मंजुरी दाखला म्हणजे शहरी भागात जर मला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तो बांधला जातोय, जो रेडी नाहीये फ्लॅट, पण बांधला जातो, बघायला पाहिजे तो सुद्धा. एक लक्षात, जरी रेरा आलेला असलं ना तरी लोक फसवतात, काही काही जण. रेरा आला तरी सुद्धा काय, रेराचा नंबर बघूनच काम करावं. पण आता नवीन नवीन लोक सांगतात, लोक आम्ही रेरामध्ये सगळं करून घेतोय, आम्ही सँक्शन आणलेलं आहे, ही कागदपत्र, तरी पण मंजुरी दाखला बघावा लागेल. एक, आणि जुनी बांधकामं जर असतील तर आपण सेकंडच्या पण फ्लॅट घेऊ शकतात ना काही लोक, त्याची 10 वर्ष 15 वर्ष बांधकाम झालेलं आहे. असे फ्लॅट जे आहेत त्यांचा सुद्धा बिल्डिंग प्लॅन आणि बांधकाम मंजुरी दाखला आपल्याला बघावं लागेल. का?
तर त्या ठिकाणचा किती FSI होता, किंवा FSI त्यांनी पूर्ण किंवा TDR आहे का त्या जागेवर, TDR बाहेरचा घेऊन किती जिरवलेला आहे वगैरे वगैरे सर्व काही जर बघायचं असेल मला, तर आम्हाला हा बिल्डिंग प्लॅन आणि बांधकाम मंजुरीचा दाखला आपल्याला बघावा लागेल. कारण काय होतं, टेरेसवर सुद्धा आता आजकाल लोक म्हणजे पूर्वी फ्लॅट बांधून विकलेले, ती पण लिटिगेशन आहेत बाहेर. टेरेसवरच फ्लॅट बांधून टाकला, पैसे घेतले, सगळं झालं. फ्लॅट टेरेसवर आहे ना, त्याचं काय करायचं, चालू लिटिगेशन. नेक्स्ट, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच काय, ऑक्युपेशन सर्टिफिकेट. ज्या वेळेस पूर्ण बांधकाम होतं, एखादी शहरामध्ये बिल्डिंग आहे, ती समजा अपार्टमेंट किंवा सोसायटी असेल, त्याच्यामध्ये पूर्ण बांधकाम झाल्यानंतर त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. हा आपण बघणं आवश्यक आहे. कधी कधी लोक काय करतात, हा दाखला घेतच नाही, तसेच राहायला जातात. मध्यंतरी पुणे महानगरपालिकेने काढलं होतं, अशी जी बिगर पूर्णत्वाचा दाखला करून जी लोक जातील त्यांना आम्ही दंड करू वगैरे वगैरे म्हटले होते. पुढे काय झालं माहित नाही. नेक्स्ट, बिनशेती आदेश व बिनशेती कर भरल्याची पावती. बिनशेती आदेश व बिनशेती कर भरल्याची पावती म्हणजेच काय, एनएची ऑर्डर आणि नजराणा भरल्याची पावती. कुठलीही ऍग्रिकल्चर लँड जेव्हा आपल्याला नॉन ऍग्रिकल्चर करायचं असेल, तर त्याची पूर्ण प्रोसिजर पूर्ण करावी लागते. त्याच्यानंतर एनएचे पैसे भरावे लागतात. एनए मेंटेन करण्याकरता दरवर्षी पैसे भरावे लागतात, त्याची पावती बघायला पाहिजे. जर आपण हडपसरच्या पुढे गेलो, कदम वस्ती किंवा लोणी गावो, रुसुंगी या बाजूला, किंवा मी पश्चिमेला गेलो, मी त्यानंतर भुगाव वगैरे ती एरिया जो आहे, म्हणजेच तुमचा असा म्हणणं पिरंगूटच्या अलीकडचा एरिया किंवा पुरंगूट, तिथे सगळी शेती होती ना, पूर्वी भात शेती होती जमीन, त्या अशा जागा. तर तिथं आपल्याला ते बघावं लागेल. आणि तुम्हाला मागे मी सांगितलं उदाहरण गिरीवनचं, ते येणे करावे लागतात त्या. आता मग ते आहेच मग पुढचं कामकाज, ते हे आपल्याला बघायला पाहिजे येण्याचं. आता अजून एक थोडक्यात आत्ता सांगून टाकतो, येणे करण्याची प्रोसिजर काय. जर आपल्याला कुठली जागा येणे करायची असेल, तर आपण पर्टिक्युलर तहसीलला त्यांची एक ब्रांच आहे, येणे ब्रांच, नॉन ऍग्रिकल्चर ब्रांच. तुम्ही जर पुण्यामध्ये जर तुम्ही इथे गेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, कलेक्टर कचेरीला, तिथं ती पूर्ण प्रोसिजर करून मिळते. म्हणजे काय, तिथं आणि काउन्सिल हॉलच्या मागं, काउन्सिल हॉल जो पुण्यामध्ये आहे, त्या काउन्सिल हॉलच्या मागं ऑफिस आहे. तर तिथं ती सगळी प्रोसिजर केली जाते. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातात की त्याचे टॅक्सेस किती भरायचे, नजराणा किती भरायचा वगैरे वगैरे. ते काउन्सिल वाल्यांचे साधारणपणे ती कामं चालतात. एनएचे काही ऍडव्होकेट नुसते एनए करून त्याचंच काम करतात, जागा एनए करून देतो, बस एवढंच त्यांचं काम असतं. मोठं काम आहे, संध्याकाळी 7 नंतर चालतं. खरं तर सकाळ दिवसा चाललं पाहिजे, सगळी कामं संध्याकाळी 7 नंतर चालतं. तर एनए करून घ्यायचं काम. ते अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं येण्याचं, तर त्याची प्रोसिजर मोठी असते. काय एनए करायचं, टॅक्स किती भरायचा वगैरे वगैरे बरंच काय असतं. तिथं पहिले तर बर्गे मॅडम होत्या, स्नेहलता बर्गे म्हणून, आता कोणतरी बदललं असेल, तर त्या ते करत असतात. उपविभागीय दंडाधिकारीच्या पोस्टवरती असतात, मामलेदार असतात, करत असतात ती कामं. नेक्स्ट, आता समजा मी एखाद्या अपार्टमेंटची जागा बघणार असेल, एक मिनिट, हॅलो हॅलो हॅलो,
हॅलो, येतं का ऐकू सर्वांना? हॅलो. येत आहे सर. हा, तर अपार्टमेंट, तर बिन शेतीचं मी तुम्हाला आता थोडक्यात बोललो. अपार्टमेंट आणि सोसायटीचं कन्व्हिन्स डीड बघायचं. म्हणजे समजा मी एखाद्या अपार्टमेंटमध्ये आपण जागा घेणार असो, सोसायटीमध्ये काय करणार असो, ते सोसायटीचं कन्व्हिन्स डीड बघावं. नेक्स्ट, सोसायटीचं नोंदणी प्रमाणपत्र. एखादी सोसायटी रजिस्टर आहे किंवा नाही, जर रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र असतं आणि शेअर सर्टिफिकेट हे बघा. नेक्स्ट, सेल डीड व बिल्डरच्या लाभातील विकसन करारनामा. खरेदी खत किंवा बिल्डरच्या लाभातील विकसन करारनामा व जनरल मुखत्यारपत्र. इंग्लिशमध्ये सेल डीड किंवा जॉईंट व्हेंचर करतात, ते जॉईंट व्हेंचर प्लस पॉवर ऑफ अटर्नी बघावी. तर पॉवर ऑफ अटर्नीमध्ये ही पॉवर ऑफ अटर्नी नेहमी रजिस्टर असावी लागते. एक लक्षात घ्या, कुठलीही प्रॉपर्टी ज्यावेळेस ट्रान्सफर केली जाते त्यावेळेस ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड असावं लागतं. विदाउट रजिस्टर्ड डॉक्युमेंट चालत नाही. म्हणजे कोणाकडे रजिस्टर केलं, नोटरीकडे अजिबात चालत नाही. सब रजिस्टर्ड असावं लागतं. म्हणजेच आपण जर स्कीम तयार चालू केली तर आपल्याला ती सगळी डॉक्युमेंट रजिस्टर्डच करावी लागतील. समजा आपण जॉईंट व्हेंचरमध्ये काम कुणाबरोबर चालू केलं, प्लॉट एकाचा म्हणजे XYZ व्यक्तीचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये मी डेव्हलपमेंट करणार असेल तर आपण जॉईंट व्हेंचर करणार ना. जॉईंट व्हेंचरचं आपण एक ॲग्रीमेंट तयार करणार. बाबा आम्ही फ्लॅट या जागेमध्ये 20 फ्लॅट निघतील, त्यातले 4 फ्लॅट आम्ही तुला देऊ या जागेसंबंधी. तर अशा त्या करारामध्ये पण आलं पाहिजे आणि त्यांनी विकसन करायला आपल्याला दिलेलं आहे त्याचं त्यांनी एक हे दिलं पाहिजे, पॉवर ऑफ अटर्नी, ती रजिस्टर करायची. अतिशय महत्वाची. समजा ती पॉवर ऑफ अटर्नी कोणाला रजिस्टर करायची असेल एखाद्या व्यक्तीला, त्या पॉवर ऑफ अटर्नी थ्रू जर एखाद्याला अधिकार दिले गेलेले असतील की बाबा हे सर्व कामं तू करायची, परंतु असं लक्षात आलं की याला ही कामं करून द्यायची नाहीये, जशी तुम्ही रजिस्टर्ड केली तशी पुन्हा अनरजिस्टर करण्याकरता सुद्धा अजून एक डॉक्युमेंट करायचं की जे डॉक्युमेंट रजिस्टर्ड केलेल्या डॉक्युमेंटचा इफेक्ट काढून टाकतं. मी पुन्हा रिपीट करतो, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी थ्रू प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे अधिकार त्याला एखाद्या व्यक्तीला देतो, तर ते रजिस्टर असावं लागतं. आता समजा असं वाटलं या समोरच्या व्यक्तीला हे अधिकार याचे काढून घ्यायचे, तर पुन्हा एक रजिस्टर्ड केलेल्या डॉक्युमेंटचा इफेक्ट काढून घेण्याकरिता पुन्हा एक डॉक्युमेंट करायचं, म्हणजे त्याचा इफेक्ट निघतो. त्याला असं म्हणावं लागतं की मिस्टर सोमाजी गौमाजी कापसेला आम्ही हे अधिकार दिले होते, आता आम्ही एक नवीन डॉक्युमेंट करतोय, त्यानुसार याचे आम्ही सगळे अधिकार विड्रॉ केलेले आहेत आणि ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड करावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे फार रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये, अतिशय महत्वाची गोष्ट. कारण काय होतं, बरेचसे जे बिल्डर असतात त्यांना स्वतःला जायला कुठे वेळ नसतो कधी, म्हणजे त्यांच्या ऑफिस मधल्या एखाद्या व्यक्तीला ते अधिकार देऊन टाकतात. अरे बाबा सगळं काम तू बघ, ऑफिसमध्ये तू जा, सब रजिस्ट्रारच्या वतीने ऑफिसमध्ये तू जा आणि मालकाच्या वतीने तू सह्या कर, असे दिलेले असतात अधिकार त्याला बरेचसे. कधी कधी ते मिसयूज होतात, म्हणून अशी गोष्ट करावी. नेक्स्ट घ्या, लेआउट प्लॅन नंतर प्लॉट एकत्रीकरण, म्हणजे कॉन्सॉलिडेशन, 2 प्लॉट एकत्र आणले ती गोष्ट, प्लॉट एकत्रीकरण व विभाजन लेआउट, म्हणजे एक प्लॉटचा पुन्हा तुकडा केला त्याचा नकाशा हा पाहावा लागतो आपल्याला. लेआउटचा प्लॅन नकाशा, प्लॉट एकत्रीकरण व विभाजन लेआउट. नेक्स्ट, तात्पुरता व अंतिम लेआउट. काही लेआउट तात्पुरते असतात, काही अंतिम असतात. ठीक. शेअर सर्टिफिकेट्स मालमत्ता सोसायटीमध्ये असल्यास,
ते आपण वर लिहिलेलं आहे. नंतर सर्वात महत्वाचं, समजा आपण एखादी प्रॉपर्टी मालमत्तेवर कर्ज असल्यास, नेक्स्ट पॉइंट लिहा, मालमत्तेवर कर्ज असल्यास कर्ज बाकीचा संबंधित बँकेचा दाखला. मालमत्तेवर कर्ज असल्यास कर्ज बाकीचा संबंधित बँकेचा दाखला. अतिशय महत्वाचे आहे. का? आता बँक मागायला बँक काहीतरी व्यवस्था करून ठेवते उद्योग, म्हणून बँकेचा दाखला ज्याच्याकडनं प्रॉपर्टी विकत घेऊ त्यामध्ये ज्याच्याकडे तू प्रॉपर्टी ठेवलेली आहे त्या बँकेचं आम्हाला सर्टिफिकेट ते देतात. नेक्स्ट, नवीन मालमत्ता असल्यास कर्ज काढण्याकरिता व मालमत्ता तारण ठेवण्याकरिता बिल्डरकडून किंवा सोसायटीकडून एनओसी. नेक्स्ट, रिसेल मालमत्ता असल्यास घरपट्टी, पाणीपट्टी व लाईट बिल भरल्याची पावती. आता ही तुम्हाला मी सर्वसाधारणपणे एक लिस्ट दिलेली, टायटल रिपोर्ट, सर्च रिपोर्ट मध्ये हे सगळं बघावं लागेल. ठीक आहे. काय झालं? या शेत जमिनीसाठी कागदपत्र, खाते उतारा म्हणजे आठव, संबंधित शेतकऱ्याचा असलेला खाते उतारा. 8.2 संबंधित गाव तलाठ्याकडील जमिनीचा नकाशा. संबंधित गाव तलाठ्याकडील जमिनीचा नकाशा.